नमस्कार. आज 1 फेब्रुवारी म्हणजे आपल्या भारत सरकारने अर्थव्यवस्थेबद्दल पूर्णपणे जो काही अर्थसंकल्प आहे आपल्या भारताचा, तो पूर्णपणे सकाळी जाहीर केलेला आहे. मग ह्या अर्थसंकल्पात पूर्णपणे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे जे काही महत्त्वाचे एकदम ठळक मुद्दे आणि अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून आपली एक भारतीय इकॉनॉमी कोणत्या डायरेक्शनने चाललेली आहे, हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर प्लीज कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जे काही मुद्दे देतोय ते नोट डाऊन मुद्दे करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चालेल. ॲक्च्युली विचार जर करायला गेलं तर एक इकॉनॉमिकच्या म्हणजे एक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून 1 फेब्रुवारी हा दिवस एकदम महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण की या दिवशी पूर्णपणे आपलं भारत सरकार जे आहे ते येणाऱ्या वर्षात पूर्णपणे जे काही त्यांचं आर्थिकदृष्ट्या आणि जे काही वेगवेगळ्या जो काही त्यांचा सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय ह्या पूर्णपणे जे काही घडामोडी आणि येणाऱ्या वर्षात त्यांचा जो काही राज्यकारभार चालणार ह्या पूर्णपणे त्याचं अनाऊन्समेंट करत असतं. मग ॲक्च्युली मित्रांनो, जर बजेटचं जर तुम्ही कम्पेअर करायला गेलं तर एक पाठीमागच्या वर्षीचं बजेट आणि ह्या वर्षीचं बजेट ह्यामधील सगळ्यात महत्त्वाचा फरक बघायला गेलं तर पूर्णपणे बजेट एक ओव्हरऑल बजेट तर पॉझिटिव्ह आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. मग काही गोष्टी निगेटिव्ह, काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. मग महत्त्वाचं एक पॉझिटिव्ह गोष्टी जर आजच्या बजेटचं जर बघायला गेलं मित्रांनो, तर सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे काय की बजेटचं जे काय पाठीमागच्या वर्षात एक 50.21 लाख करोडचं जी काय बजेट साईज होती ती बजेट साईज ह्या वर्षी गव्हर्नमेंटनी वाढवलेली आहे. म्हणजे जवळजवळ एक 54 लाख करोडपर्यंत बजेट केलेलं आहे. म्हणजे एक नॉर्मली जवळजवळ एक 7 ते 8% इन्क्रीमेंट म्हणजे पूर्णपणे ओव्हरऑल बजेट साईजमध्ये इन्क्रीज झाली. ह्याचा अर्थ काय की कुठेतरी इंडियन इकॉनॉमी कुठेतरी एक पॉझिटिव्ह साईडने आहे. ओके, हा झाला पहिला मुद्दा. आणि महत्त्वाचं जे काही गव्हर्नमेंट ज्या पद्धतीत म्हणजे गव्हर्नमेंटच्या एक दोन बाजू असतात. पूर्णपणे एका साईडून असतो तो पूर्णपणे इन्कम, दुसऱ्या साईडून असतो तो एक्सपेन्स. मग इन्कम जर म्हणलं तर ती रिव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर ह्या दोन्हीचं जर मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर जे काय एक्सपेंडिचर जर विचार केला, एक्सपेंडिचर म्हणजे काय खर्च जो असतो गव्हर्नमेंटचा ती दोन बाजूचा खर्च असतो. म्हणजे एक असतं ते कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरं असतं ते कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरं असतं ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की जे काय आपल्या भारत गव्हर्नमेंटला पूर्णपणे इकॉनॉमी चालवण्यासाठी जे काय रेग्युलर बेसिसवर खर्च होतो त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो मित्रांनो. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय की ज्या खर्चाने गव्हर्नमेंटला कुठेतरी ॲसेट क्रिएट होतात आणि ज्या खर्चामुळे गव्हर्नमेंटला प्रॉपर्टी क्रिएट होऊन ते खर्च पूर्णपणे त्याला रिटर्न्स मिळवून देतात, त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. मग कोणतीही इकॉनॉमी ग्रो करण्यासाठी मित्रांनो गव्हर्नमेंटला कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने इंडियन गव्हर्नमेंटने आजच्या अनाऊन्समेंटमध्ये एक पाठीमागच्या वर्षात 11 लाख करोडचं कॅपिटल एक्सपेंडिचर होतं, तर ह्या वर्षात जवळजवळ 12.40 ते असं समथिंग म्हणजे पाठीमागच्या प्रिव्हियसलीच्या तुलनेत ह्या वर्षी कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं आहे, जे की पॉझिटिव्ह साईड होती आपल्या इकॉनॉमीसाठी. आणि पूर्णपणे ॲज अ एक स्टॉक मार्केट आणि ॲज अ बिझनेसमॅन ह्यांच्यासाठी पूर्णपणे एक कॅपिटल एक्सपेंडिचर ग्रो केल्यामुळं पूर्णपणे त्याच्यात जी काय रोजगार निर्मिती होते, परत नंतर टॅक्स कलेक्शन जास्त होतं कॅपिटल एक्सपेंडिचरमुळं. आणि पूर्णपणे रेल्वे, रोड, ब्रिजेस वगैरे जे काही ॲसेट क्रिएट होतात आपल्या इंडियन गव्हर्नमेंटसाठी, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलेला आहे. हा एक मित्रांनो एक प्लस पॉईंट आहे. दुसरं एक महत्त्वाचं जे काय आपण इन्कम बघतो गव्हर्नमेंटचा, एका बाजूने जो काही इन्कम येतो त्यामध्ये एक फिजिकल डिपॉझिट नावाचा मित्रांनो एक कन्सेप्ट असते. म्हणजे काय की गव्हर्नमेंटला एक GDPच्या तुलनेत फिजिकल डिपॉझिट किती आहे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत कर्ज किती आहे. ओके, ह्याचा जर कम्पेअर करायला गेलं तर पूर्णपणे गव्हर्नमेंटने येणाऱ्या एक 4 ते 5 वर्षात बऱ्यापैकी कर्ज आता एक 4.3वर फिजिकल डिपॉझिट आहे की येणाऱ्या 2-3 वर्षात बऱ्यापैकी कमी करण्याचा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. आणि पूर्णपणे गव्हर्नमेंट त्या डायरेक्शनने चाललेलं पण आहे. ही पण मित्रांनो एक चांगल्या पद्धतीची बेस्ट पॉईंट आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं जर आपण एक टॅक्सेशनच्या माध्यमातून म्हणजे एक टॅक्सेशन बघायला गेलं तर ह्याची एक महत्त्वाच्या अनाऊन्समेंटमध्ये कोणत्याही त्यांनी टॅक्समध्ये बदल केलेला नाही. म्हणजे जे काही टॅक्स स्लॅब आपला जे काही इन्कमचा टॅक्स स्लॅब पाठीमागच्या वर्षी होता तीच ॲज इट इज येणाऱ्या वर्षात पूर्णपणे टॅक्स लागणार आहे. म्हणजे टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक स्टॉक मार्केटचा एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर ह्यांच्यासाठी सगळ्यात थोडं एक निगेटिव्ह साईडची एक न्यूज म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केलेली की जी आपले जे काही फ्युचर्स आणि ऑप्शन्स यामध्ये आपण ट्रेड करतो आणि ह्यांचं जी STT चार्जेस असतात म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्ज ही चार्जेस आपल्या गव्हर्नमेंटने कुठंतरी वाढवलेले आहेत मित्रांनो. मग ही कुठंतरी थोडा निगेटिव्ह साईड होती. त्यामुळं मार्केट कुठंतरी बजेट अनाऊन्समेंट केल्याच्या नंतर मार्केटने थोडं निगेटिव्ह रिॲक्ट केलं, त्यानंतर थोडं प्लस पण झालं. बिकॉज ऑफ काय की जे काही आपले ट्रेडर आहेत की त्या ट्रेडरचा जो काय ट्रान्झॅक्शनबद्दल चार्ज आहे तो STT जवळजवळ ऑप्शनमध्ये STT 0.10% असा होता, त्याचा 0.15% केलेला आहे ऑप्शनमध्ये. आणि फ्युचर्समध्ये त्या पद्धतीत त्या तुलनेत वाढवलेला गेलेला आहे. त्यामुळे ही कुठंतरी थोडी एक निगेटिव्ह पॉईंट. मग जसंही कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात तसंही आपल्या इंडियन इकॉनॉमीच्या पूर्णपणे गव्हर्नमेंटने दोन्ही बॅलन्स करून त्यांच्या पद्धतीने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहेच. मग महत्त्वाचं काय की आपण जर बघायला गेलं तर एक ओव्हरऑल एक मॅक्रो लेवलचा जर अंदाज जर लावला
तर बऱ्यापैकी कुठेतरी चांगल्या पद्धतीचं एक पॉझिटिव्ह वेने आपली इंडियन इकॉनॉमी कुठेतरी ग्रो करत आहे, असं या मित्रांनो महत्त्वाचं बजेटमध्ये जाणून आलं. कारण की आजचा जो इव्हेंट आहे यामध्ये जर थोडे बहुत कुठेतरी बऱ्यापैकी काही गोष्टी जर निगेटिव्ह वेली जर गेल्या तर पूर्णपणे अख्ख्या वर्षभर त्याचा इफेक्ट आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतात. मग तसं नाही, पण त्याच्यामुळं एक सध्याचा जो काही आजचा इव्हेंट होता यामुळे कुठेतरी येणाऱ्या वर्षात एक ॲज अ इन्व्हेस्टर पूर्णपणे एक स्टॉक मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या संधी आपल्याला बघायला मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळं तुम्ही कुठेतरी एक स्टॉक मार्केटमध्ये सपोज स्टॉक मार्केट जर तुम्हाला जर पूर्णपणे नॉलेज नसेल तर तुम्ही एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात. कारण की जी काय आपली देशाची अर्थव्यवस्था, जी काय आपले इंडियन GDP जी काही ग्रो होत आहे त्या GDP सोबत तुमचे पैसे पण ग्रो झाले पाहिजेत. त्यामुळं तुम्ही एक म्युच्युअल फंड सारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीचं लॉंग टर्ममध्ये रिटर्न्स मिळवू शकतात. चालेल मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, काय अडचण वाटल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करू शकतात. चालेल, थँक्यू, धन्यवाद.